हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मी असेच आडमोठ्यासारखे फटके मारलेत. त्याच्यामध्ये काही टेक्निकचा भाग नव्हता. बॉक्सर मारतात ते वेगळ्या टेक्निकने मारतात. मी असंच मारला कारण माझा पहिला दिवस आहे पंचिंग बॅगवर पंच करायचा. तर तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल की या पंचिंग बॅगमध्ये नेमकं काय काय मटेरियल भरलं जातं. आता ही 3 फुटाची बॅग आहे आणि मी ही रिकामी मागवली. माझा असा उद्देश होता की घरी भरपूर मटेरियल शिल्लक आहे. जुने शर्ट्स आहेत, जुन्या चादरी, बेडशीट्स, उशीचे कवर्स, लुंग्या, चड्ड्या, बॉड्या, 3/4 भरपूर मटेरियल असतं आणि प्रत्येकाच्या घरी असं मटेरियल पडलेलं असतं. ते टाकता पण येत नाही कुठे. तर मी विचार केला की भरपूर मटेरियल आहे, आपण बॅगमध्ये आरामात भरू शकतो. पण बॅग मागवल्यानंतर लक्षात आलं नुसते कपडे भरून जमायचं नाही. त्या बॅगेला ठोस असं काहीतरी वजन पण पाहिजे. आज मी तुम्हाला सांगणार आहे कशी शास्त्रोक्त पद्धतीने पंचिंग बॅग भरायची. तुमच्या मनात असं येईल की पूर्ण रेती भरली तर जमेल का? रेती भरून जमायचं नाही, कारण एक तर वजन भरपूर होईल, तुम्हाला उचलता येणार नाही आणि उचलून लटकवली तर लगेच खाली पडेल आणि पंच मारायला जरी गेला तरी तुमच्या हाताला लागेल. मग या बॅगमध्ये पूर्ण भुसा भरला तर ती हलकी होईल, पाहिजे तेवढं वजन प्राप्त होणार नाही. आता 3 फूट लांबीच्या भरलेल्या पंचिंग बॅगचं स्टँडर्ड वजन 25 किलो पाहिजे. मी अंदाजाने मटेरियल भरलं पण ते 22 किलो झालं. 22 किलो पण भरपूर वजन वाटतं. असं मला पण असं वाटलं की चायला लटकल्यावर पडते की काय, पण ती राहिली व्यवस्थित. पण हुक वगैरे मजबूत पाहिजेत. तर आता मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने ते मटेरियल भरलं जातं. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. मित्रांनो, ही 3 फूट लांबीची पंचिंग बॅग आहे. टॉपला चेन असलेलं कवर आहे. आतमध्ये बॉटमला जाड पुठ्ठा दिलेला नाही, तो आपल्यालाच बनवावा लागेल, म्हणजे पंचिंग बॅग शेपमध्ये राहील. पंचिंग बॅग लटकवण्यासाठी ह्या स्टेनलेस स्टीलच्या साखळ्या दिलेल्या आहेत. साखळ्या अतिशय मजबूत आहेत. सोबत हाताच्या पंजांना गुंडाळण्यासाठी ह्या 2 पट्ट्या दिलेल्या आहेत. हाताच्या सेफ्टीसाठी हे आवश्यक आहे. सध्या तरी माझ्याकडे बॉक्सिंग ग्लोव्ज नाहीत, त्यामुळे ह्या पट्ट्या लावूनच प्रॅक्टिस करीन. मित्रांनो, तुम्हाला गादीवाल्याकडून हा असला लालसर कापूस विकत आणावा लागेल. मी हा 5 किलो कापूस आणला. त्याशिवाय माझ्याकडे असला गुठळ्यांचा थोडा कापूस शिल्लक होता. ह्या असल्या चिंध्या तुम्हाला तुमच्या टेलरकडे मिळू शकतात. त्याचबरोबर माझ्याकडे हे जुने कपडे होते, ते बॅगच्या मधोमध भरायला उपयुक्त होतील. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे बॅग पूर्ण रेतीने भरू नये, त्यासाठी ही अशी चाळलेली रेती अशा झिपलॉक पिशव्यांमध्ये पॅक करावी. पिशव्या अजून मोठ्या असल्या तरी चालतील, पण रेती पिशवीतून बाहेर पडणार नाही अशा रीतीने पिशव्या पॅक करा. मी झिपलॉक करून वर स्टॅपलसुद्धा केलं आहे, म्हणजे रेती बाहेर येणार नाही. मित्रांनो, आपल्याला बॅगच्या टॉप आणि बॉटमसाठी गोलाकार पुठ्ठा कापून घ्यायचा आहे. हा पुठ्ठा थोडा पातळ असल्यामुळे मी एकूण 4 पुठ्ठे एकत्र जोडणार आहे आणि त्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित चिकटपट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे पुठ्ठा कडक आणि मजबूत राहील. शिवाय पुठ्ठ्याच्या कडांनी बॅग फाटणार नाही. असे 2 गोलाकार पुठ्ठे बनवून घ्यायचे आहेत. मित्रहो, माझ्याकडे स्पंजसारखी मऊ असलेली ही मोठी पॉलिथिन बॅग होती. त्याच्यात मी हा पुठ्ठा गुंडाळणार आहे, कारण मला तो बॅगच्या बॉटमला ठेवायचा आहे. कारण की कालांतराने पुठ्ठ्यामुळे पंचिंग बॅग खालून फाटू शकते, ते टाळण्यासाठी हा पुठ्ठा आपण खाली टाकून घेणार आहोत आणि एका जाड काठीने तो बॉटमला व्यवस्थित बसेल असा ठोकून घेणार आहोत. सगळ्यात आधी तो गुठळीचा कापूस पुठ्ठ्यावर टाकणार आहोत. तोही काठीने व्यवस्थित ठोकून पसरवायचा आहे. आता त्याच्यावर आपण रेतीच्या छोट्या पिशव्या टाकणार आहोत. त्यावर आपण थोड्या चिंध्या टाकूया. त्यानंतर मगाशी दाखवलेला मऊ लालसर कापूस आपण कडेकडेने टाकणार आहोत. आणि पुन्हा काठीने तो व्यवस्थित ठोकणार आहोत, म्हणजे तो घट्ट बसेल. पुन्हा एकदा रेतीच्या पिशव्या टाकूया. त्यानंतर चिंध्या
त्यावर पुन्हा एकदा रेतीच्या पिशव्या, चिंध्या आणि काठीने पुन्हा एकदा ठोकून घ्या. पुन्हा एकदा लाल कापूस सर्व बाजूनी गोलाकार लावून घ्यायचा आहे. मित्रांनो, रेतीच्या पिशव्या, चिंध्या आणि जुने कपडे हे आपण बॅगेच्या मधोमध भरायचे आहेत आणि साईडने आपल्याला कापूस दाबून भरायचा आहे. रेतीच्या पिशव्या किंवा कपडे हे बॅगेच्या बाजूच्या कापडाला लागता कामा नये. साईड वॉलला फक्त कापसाचीच लेअर पाहिजे, म्हणजे पंच मारताना हाताला काही टोचणार नाही. फक्त सर्व मटेरियल बॅगेत भरताना आपल्याला सतत काठीने ठोकून घ्यायचे आहे किंवा हाताने सुद्धा दाबून घेता येईल. मटेरियल घट्ट बसलं तरच बॅगेला वजनदारपणा येईल. आता भरपूर कापूस उरला आहे, तो मी वरच्या बाजूला दाबून भरून टाकतो. आता आपण त्याच्यावर पुठ्ठा लावून घेऊया, म्हणजे मटेरियल बाहेर यायला नको. बॅग पूर्ण भरून झाल्यानंतर आपण बॅगेला हाताने दोन्ही बाजूनी थपडा मारून बॅगेला नीट सिलेंड्रिकल शेपमध्ये आणा.
मित्रांनो, तुम्हाला 3 फुटाची रिकामी पंचिंग बॅग पाहिजे असेल किंवा 3 फुटाची भरलेली बॅग पाहिजे असेल किंवा 4 फुटाची भरलेली बॅग पाहिजे असेल तर मी ते व्हिडिओच्या स्क्रीनवर खालच्या साईडला एक लिंक देतो आहे. तिथे प्रॉडक्टचं एक छोटंसं चिन्ह असेल, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे लिंक ओपन होईल. तिथून तुम्हाला प्रॉडक्टच्या लेटेस्ट प्राईसबद्दल माहिती मिळेल आणि तिथून तुम्ही परचेससुद्धा करू शकता.